विद्यार्थी मित्रांनो, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग BEE फर्स्ट इयर मध्ये जसा मॅथ्स आणि मेकॅनिक्स आहे तसाच अजून एक विषय जो खूप मुलांचा बॅकलॉग राहतो, अवघड जातो, सर्किट्स वगैरे कॅल्क्युलेटिव्ह पूर्ण सब्जेक्ट आहे. आणि या सब्जेक्टसाठी खूप मुलांच्या कमेंट होत्या की सर या सब्जेक्टसाठी पॉडकास्ट बनवा, या सब्जेक्टचा आम्हाला एक ओव्हरऑल पूर्ण आयडिया द्या की हा सब्जेक्ट आम्हाला राहिलेल्या कमी दिवसामध्ये कसा स्कोर करू शकतो, याचा पेपर कसा लिहायचा, पेपर कसा चेक होतो, याच्यावर इम्पॉर्टंट टॉपिक्स काय आहे, काय काय मुलांकडून चुका होता, काय यावेळीचा एक एक्सपेक्टेड पेपर आहे, या सगळ्या संदर्भात मुलांना डाऊट्स होते. आणि सगळे डाऊट्स क्लिअर करण्यासाठी BEE या सब्जेक्टचे एक्सपर्ट आज आपल्यासोबत आलेले आहे. सो मी आज एक वेलकम करतो प्रोफेसर प्रवीण शिंदे सर यांना. ते SND कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येऊला इथे असिस्टंट प्रोफेसर आहेत आणि या विषयांचा 15+ इयरचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे. सो आणि तसंच सरांचं विशेष म्हणजे आतापर्यंत सरांचे इंटरनॅशनल लेवलला IEEE पेपर 25+ पब्लिश झालेले आहे. सो सरांचा असा बेसिक इलेक्ट्रिकल मध्ये आणि ओव्हरऑल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या ब्रांच मध्ये एक प्रगल्भ एक्सपिरियन्स आहे आणि एक खूप भारी सरांचा रिझल्ट आहे. सो सर जे सांगतात तेच पेपरला येतं. या हिशोबाने सरांनी ज्या आयडियाचा आज आपल्याला क्लिअर करणार आहे, हा विषय कसा आहे, काय इम्पॉर्टंट आहे, कसा पेपर लिहायचा, पूर्ण तुम्हाला स्ट्रक्चर क्लिअर होईल आणि BEE तुमचा नक्की आज स्कोर होईल. सो व्हिडिओ बघताना व्हिडिओच्या खाली सर काय इम्पॉर्टंट सांगणार आहेत ते लिहून घ्या सगळ्यांनी, पेन पेपर सोबत ठेवा. आणि मी सरांचं पुन्हा एकदा वेलकम करतो आणि व्हिडिओला आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूया. सो सर वेलकम अगेन. थँक्यू व्हेरी मच सर. सर एक जनरली पहिला प्रश्न की बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा का मुलांना अवघड जातो आणि याचा युनिव्हर्सिटीचा एकंदरीत रिझल्ट किती लागतो? आता बघितलं तर कॅप सेंटरला, नाशिकच्या कॅप सेंटरला लगभग 12,000 पेपर येतात. ओके. 6,000 रेग्युलर, 6,000 बॅकलॉग. अरे पुण्याची जर गोष्ट काढली तर 18,000 पेपरच्या आसपास सगळं रेग्युलर प्लस बॅकलॉग कॅप सेंटरला येतात. करेक्ट. त्याच्यात कारण असे, आता बेसिक इलेक्ट्रिकल सब्जेक्ट हा न्यूमरिकल असल्यामुळं मुलांना काही फेकायला कुठं काही चान्स नाही, लिहितील. म्हणजे असं एकच ऑप्शन आहे फक्त 8 मार्काचा बॅटरी आले का मुलं खुश होतात. पण लास्ट युनिटमध्ये लास्ट युनिटमध्ये फक्त 8 मार्क देवाच्या कृपेने ते फक्त त्यात काहीतरी. आणि आम्ही सुद्धा काही बॅटरीवर काही लिहिलं, आम्ही दया येऊन देऊन टाकतो मार्क. बाकीचं त्याच्यात बाकीच्या सिलेबस मध्ये पाहिलं तर काही कुठं असं व्होल्टेज करंट असं असल्यावर मुलं काही फेकू शकत नाही. बरोबर आहे, हे सगळ्यात महत्वाचं. आणखी मुलं जर क्वेश्चन 6 मार्कचा असेल, मुलं 3 पेजेस लगभग लिहिण्याचा प्रयत्न करतात. चुकीच्या कॉन्सेप्ट खूप पूर्णपणे. आणि करतात 28, टार्गेटच 28 मार्काचं पकडतात. 28 मार्काचं करून जाऊ, त्यामुळे पासिंग पॉसिबल नाही. आणि कॅप सेंटरला काय होतं, जनरली 21 ते 27 या रेंज मध्ये पेपर रिपीट चेक होतात, पण पोरं त्याच्यात सुद्धा पार्टिसिपेट करत नाही. 21च्या आत आले का तर पेपर पेपर मॉडरेशन होत नाही. ओके ओके. सर एकंदरीत युनिव्हर्सिटीचा रिझल्ट किती % लागतो? युनिव्हर्सिटीचा पहिला लॉकडाऊनच्या आधी जवळजवळ 35 ते 40 या रेंज मध्ये होता. आता खाली आला, आता आम्ही 30च्या खाली आलो. आता 30च्या खाली आलो, 20-25 या रेंज मध्ये. BEE डायरेक्ट मॅथमॅटिक्स सारखा सेम. आणि सर शॉकिंग न्यूज सांगू, एक बंडल 30 पेपरचा असतो, त्याच्यामध्ये 5 ते 7 पेपर ब्लँकच असतात. म्हणजे पूर्ण ब्लँक सोडलेला. म्हणजे हा एक इश्यू आहे BEE चा. बाकीचे बॅकलॉग पाहता BEE अवॉइड केलं जातं, सोडून द्यायला नेक्स्ट टाइम बघू. सर मग याला BEE एक स्टँडर्ड लेवलला मुलांनी अभ्यास कसा करायला पाहिजे, ती भीती कशी घालवायला पाहिजे? सर भीती घालवण्यासाठी एक पर्याय, मुलांनी चॅलेंज ऍक्सेप्ट करायला पाहिजे. 10 बॅकलॉग असो, 5 बॅकलॉग असो, डायरेक्ट करायचं तर पूर्ण सगळ्या बॅकलॉगच्या हिशोबाने क्लिअर. रेग्युलर बॅकलॉग काही असो, सगळ्यांना ट्राय करायचा. काय होणार आहे, पास होण्यासाठी इतकं काय कठीण नाहीये कोणताही सब्जेक्ट. लोक चंद्रापर्यंत पोहोचले, ते 10 पेपर इतकी मोठी गोष्ट नाहीये. खरी गोष्ट आहे, इतका अवघड नाहीये. आणि त्यासाठी काय करावं लागेल, स्टडी अभ्यास कसा करायला. त्याच्यासाठी फॅमिलीला 1 महिना तरी दूर टाळायचं. मुलांचं जनरली काय होतं, माझ्याशी बोलत नाही, ती माझ्याशी बोलत नाही, इकडे लक्ष असतं मुलांचं. आणि शक्यतो जनरली ह्या गोष्टी, या प्रकारामुळे खूप मुलं इथंच अटकले जातात. पेपरला सुद्धा येत नाही, ऍब्सेंटिझम खूप असतं. लक्ष, फोकस व्हेरी इम्पॉर्टंट सर. ओके, फोकस. याच्यामध्ये आता सर जसं मॅथमॅटिक्स आहे, मॅथमॅटिक्सला मुलं नंबर ऑफ न्यूमरिकल सोडवतात. माझ्या कुठल्या कन्सेप्ट आहे, काय आहे की ज्याच्यावर मुलांनी फोकस केला पाहिजे आणि ज्याच्यामुळे त्याला अभ्यास सोपा जाईल, ह्या विषय सोपं वाटायला आहे ना सर. आपण मागची व्हिडिओ शूट केला होता, आपण किती जवळजवळ 15 ते 20 क्वेश्चन दिले होते. सगळेच क्वेश्चन आले, पण त्यांना 7च क्वेश्चन असे सर पास होऊ शकतं पूर्णपणे. ओके. पण एक करायची तयारी पाहिजे. 7 क्वेश्चन जर केले पूर्ण बेसिक इलेक्ट्रिकल. कुठले 7 क्वेश्चन आहे सर की ज्याच्यावर क्रिटिकलचा पण पेपर? असे 7 क्वेश्चन आहेत, हे युनिव्हर्सिटी कधीच बदलू शकत नाही, कारण त्याच्यावर इलेक्ट्रिसिटीचं नेटवर्क चालतं. हे 7 क्वेश्चन टाकावं लागतात. DC सर्किट मध्ये किर्चॉफ्स लॉ, सुपरपोजिशन थेरम, थेवेनिन्स थेरम, डेल्टा स्टार स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशन, हे इतकं महत्वाचं आहे. सगळं नेटवर्क याच्यावर चालतं. अमेरिका असो, इंडिया असो, त्याच्यावर सगळं एव्हरीथिंग रनिंग ऑन. करेक्ट.
तो याला टाळू शकत नाही युनिव्हर्सिटी, याच्यावर दरवेळेस येतं आणि सगळ्या प्रत्येक मुलांना माहिती आहे सर हे क्वेश्चन येतात, पण पेपरमध्ये अटेम्प्ट नसतं, ओके, सोडलेलं असतं आणि आन्सर पर्यंत पोहोचत नाही शेवटच्या. तर ही एक खंतीची बात आहे. ओके सर, मला युनिट वाईज युनिट 3, 4, 5, 6 असे इम्पॉर्टंट IMP टॉपिक्स किंवा क्वेश्चन सांगा ना, की ज्याच्यावर फिक्स प्रश्न येतात आणि मुलांना तुम्हालाही सांगतो की तुम्ही सर आता जे सांगणार आहे ते लिहून घ्या. आता सिंगल फेज AC सर्किट चॅप्टर नंबर 3 याच्यामध्ये प्युअर रेजिस्टर, प्युअर इंडक्टर, प्युअर कॅपॅसिटर या 3 गोष्टी तुम्हाला कम्पॅरिझन करून करावं लागणार आहेत. कारण का पॉवर रेजिस्टन्सची अलग असते, इंडक्टरची अलग असते, कॅपॅसिटरची अलग असते. त्याच्यात वेव्हफॉर्म, फेजर डायग्राम आणि करंटचं इक्वेशन काढावं लागतं. व्होल्टेज जनरल दिला असतो. नंतर काय करतात ते रेजिस्टर आणि इंडक्टर कंबाईन करतात, नंतर रेजिस्टर आणि कॅपॅसिटर कंबाईन करतात, शेवटची स्टेज रेजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर तिघं कंबाईन करून सिरीज कनेक्शन बनवतात. त्यामुळे या चॅप्टरचं नाव सिरीज सर्किट. एक तर एकटा रेजिस्टन्स राहील, एक तर एकटा इंडक्टर किंवा कॅपॅसिटर, नाहीतर कॉम्बिनेशन मध्ये RL, RC किंवा RLC. करेक्ट. या गोष्टी कंपॅरिझन करून जर केलं तर अजिबात अडचण नाही. याच्यामध्ये वेव्हफॉर्म आहेत, फेजर डायग्राम आहेत आणि पॉवर इन्स्टंटेनियस करंटचं इक्वेशन काढावं लागतं तुम्हाला, पॉवरचं काढावं लागतं आणि इम्पिडन्स काढावं लागतो. हे कंपॅरिझन करून सक्सेसफुली तुम्ही याच्यात पूर्ण मार्क घेऊ शकतात. हे चॅप्टर सोपं आहे, एवढं कठीण नाही. याच्यात गुगली काय, फक्त गुगली कशासाठी वापरतात, बॅट्समनला आउट करण्यासाठी. इथं गुगली पोलर आणि रेक्टँग्युलरचा फॉर्म आहे, पण तुमच्या सायंटिफिक कॅल्क्युलेटरवर हा पार्ट डायरेक्ट कॅल्क्युलेटर तुमचा सॉल्व्ह करून देतोय. म्हणजे याच्यात सुद्धा प्रॉब्लेम नाही काही. हा हे झालं चॅप्टर नंबर 3चं. 4 मध्ये चॅप्टर नंबर 4 मध्ये पॉलिफेज जर घेतलं, पॉलिफेज मध्ये एक क्वेश्चन असा आहे फिक्स राहतो, तो मुलांनी पेपर न भेटता लिहून टाकला तरी चालेल दरवर्षी. तो आतापर्यंतचा ट्रेंड आहे. 2008चा पॅटर्न घ्या, 15चा घ्या, 19चा घ्या, तो क्वेश्चन फिक्स असतो. फिक्स क्वेश्चन असतो. आता स्टार कनेक्टेड बॅलन्स लोड, डेल्टा कनेक्टेड बॅलन्स लोड, इथं लाईन व्होल्टेज, लाईन फेज व्होल्टेज याचं रिलेशनशिप काढायला लावतात, किंवा लाईन करंट आणि फेज करंटचं रिलेशनशिप काढायला लावतात. हा व्हेरी इम्पॉर्टंट. एव्हरी टाइम कम्स इन द एक्झाम. दरवर्षी हा क्वेश्चन असतो, आतापर्यंत तुटलेलं नाही. आणि फेजर डायग्राम काढायला लावतात. काहीच अडचण नाही याच्यामध्ये. क्वेश्चन काय एवढा डिफिकल्ट नाहीये. येस. पॉवर याच्यामध्ये काय काढायचं आपल्याला, रिलेशनशिप काढायचे. डेल्टा कनेक्टेड 3 फेज बॅलन्स लोड, स्टार कनेक्टेड 3 फेज बॅलन्स लोड. लोड बॅलन्सच असतो, अनबॅलन्स लोड आपल्या कॉन्सेप्ट नाही. अनबॅलन्सच्या वेळेस सगळं करंट आणि व्होल्टेजेस डिफरंट असतील. बॅलन्सची कॉन्सेप्ट आहे फक्त काय आपल्याला रिलेशनशिप फाइंड करायचे, लाईन व्होल्टेज, फेज व्होल्टेज, लाईन करंट, फेज करंट, डेल्टा, स्टार, दोघांपैकी एक फिक्स येतो. पेपरला तुम्ही सुरुवातीला अशा क्वेश्चन पासून सुरुवात करा, पूर्ण मार्क मिळून जातील. दरवर्षी येतो, सगळ्यांना माहिती आहे, मुलांना, विद्यार्थ्यांना पण हा येतो, पण पेपरला ते शेवटच्या स्टेज पर्यंत पोहोचत नाही आन्सर. ओके. त्याच्यानंतर सर आता ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर सुद्धा सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात सोपं चॅप्टर ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर सुद्धा आता बेसिक ट्रान्सफॉर्मरवर 2-3च क्वेश्चन जास्त विचारण्यासारखे आहेत फक्त. EMF इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर हा क्वेश्चन दरवर्षी असतो जवळजवळ. नंतर लॉसेस इन ट्रान्सफॉर्मर हा शॉर्ट 4 मार्कासाठी किंवा 5 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारला जातो दरवर्षी विचारला जातो. आणि हा दुसरा पार्ट कम्पॅरिझन बिटवीन कोर टाईप आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. आणि तिथं 2 डेफिनेशन आहेत फक्त, इफिशियन्सी आणि रेग्युलेशन फाईंड करण्याचे 2 डेफिनेशन या चॅप्टरमध्ये. आता इथं काळजी घ्यायची, हे डिव्हाइस इतकं सोपं डिव्हाइस आहे, फक्त कम्युनिकेशन लँग्वेज लिहिताना जी टेक्निक वापरली पाहिजे तुम्ही एकदम सिस्टमॅटिक वेने, कमी एकदम. जर ट्रान्सफॉर्मर बद्दल आपण एक्सप्लेनेशन देतोय तर कसं लिहिलं पाहिजे. आता सिंपल प्रेझेंट टेन्स ठेवा. आता याच्यात मेल फिमेल काही नाहीये, तो सिंपल. इट हॅज प्रायमरी वाइंडिंग, इट हॅज सेकंडरी वाइंडिंग, इट हॅज मॅग्नेटिक कोर, इट हॅज लॉसेस टेक प्लेस इन प्रायमरी वाइंडिंग ॲज वेल ॲज सेकंडरी वाइंडिंग. मटेरियल कोणतं वापरतो आपण, मटेरियल ट्रान्सफॉर्मरची कोर बनवण्यासाठी मॅग्नेटिक मटेरियल लागेल, कारण का आपल्याला फ्लक्सेस तयार करून EMF इंड्यूस करायचा आहे. सिमिलरली वाइंडिंग कंडक्टिंग मटेरियल पाहिजे, कॉपर बेस्ड मटेरियल बिकॉज ऑफ इट्स फ्लेक्सिबिलिटी देन अदर मटेरियल. तर ह्या गोष्टी अशा सिस्टमॅटिक वेनी एक्सप्लेन केल्या पाहिजे. 4 ते 5 ओळीत आन्सर एक्सपेक्टेड आहे. 4 ते 5 जास्त लिहायची गरज नाही. बरोबर. याचं सोल्युशन ना 10 पेज मध्ये पूर्ण 170 मार्काचं सोल्युशन, 140 मार्काचं सोल्युशन 10 पेज मध्येच बसतं आरामात. करेक्ट. हा, मुलं गडबड कुठं करतात. हा, सिंपल ज्याचं इंट्रोडक्शन दिलं पाहिजे. डायग्राम नीट, डायग्राम प्रत्येक टॉपिकला, इलेक्ट्रिकलचा आला तर प्रत्येक टॉपिकला डायग्राम आहे. डायग्राम 1 मार्क देऊन जाते आणि इक्वेशन आहेत. आणि युनिट 6 सर, आता युनिट याच्यानंतर ट्रान्सफॉर्मर झालं. ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण काही EMF इक्वेशन सांगितलं. EMF इक्वेशन कंपॅरिझन बिटवीन कोर टाईप आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मर झालं. न्यूमरिकल, इफिशियन्सी अँड रेग्युलेशन आणि ट्रान्सफॉर्मरचं EMF इक्वेशन न्यूमरिकल येतात. करेक्ट. फ्लक्स काढा, नंबर ऑफ टर्न्स काढा, EMF काढा. काय एवढं हा सोपा पार्ट आहे हा, पूर्ण मार्क घेण्यासारखा याच्यामध्ये. आता 6 युनिट सर. आता पाचवं राहिलं आपलं. 5वं DC सर्किट आहे. ओके. 5वं चॅप्टर DC सर्किट आहे. DC सर्किट आता असं आहे, DC सर्किट तुमची
मॅच विनिंग युनिट ठरतं डीसी सर्किट. इथं तुम्हाला मार्क आले तर ठीक, नाही तर मग 28 मार्क जड आहेत डीसी सर्किट. आपल्या डीसी सर्किट मध्ये काय होतं, सुपरपोजिशन थिअरम, थेव्हिनिन्स थिअरम आणि किर्चॉफ्स लॉ हे 3 पैकी 2 एक्सप्रेशन फिक्स येतात. ओके. स्टेट अँड एक्सप्लेन हा फिक्स क्वेश्चन असतो, हा एक झाला. आणि युनिव्हर्सिटी काय करते, याच्या जोडीला याच्या बरोबर 1 किंवा 2 न्यूमरिकल टाकतं. आता न्यूमरिकल काय कठीण नाहीये, दरवर्षी येतं, तर आपल्या याच्यावर इतका हात साफ झाला पाहिजे, हे न्यूमरिकल कव्हरच केलं पाहिजे. आणि युनिव्हर्सिटी काय करते सर, दरवर्षी न्यूमरिकल फक्त बॅटरी काहीतरी चेंज करणार. ओके. किरकोळ चेंजेस, न्यूमरिकल तेच असतं, काहीच फरक नाही, मेथड तीच वापरायची. फक्त पोर इकडे घाबरून जातात, पुस्तकात तर असं न्यूमरिकल नाहीये. येस. हा इथं मुलांची गडबड करतात मुलं. करेक्ट. न्यूमरिकल तेच असतं, फक्त बॅटरी उलटी केली, रेजिस्टर एक टाकला, एक काढला, ते जे एकच सर्किटचे 1000 सर्किट तयार होतात. बरोबर. मेथड तर रूल तोच राहणार ना. तर अशी पद्धत आहे. हे डीसी सर्किट इथं तुम्ही काही करून 8 ते 12 मार्क कव्हर केले तर तुमचे 40-50 मार्क आमका स्कोर होतो. पण इथं सरेंडर केलं तर मग पासिंग 28 मार्काची डिफिकल्टी. हे चॅप्टर लक्षात ठेवा. आणखी या चॅप्टर मध्ये फिक्स क्वेश्चन सांगतो मी. किर्चॉफ्स लॉ झाला, सुपरपोजिशन आणि थेव्हिनिन्स थिअरम हे 3. आणि याच्या ऑर मध्ये एक क्वेश्चन पकडा तुम्ही, डेल्टा टू स्टार ट्रान्सफॉर्मेशन, स्टार टू डेल्टा ट्रान्सफॉर्मेशन. ओके. तुम्हाला हे जरी कळलं, हे दोघांपैकी एक फिक्स येतं दरवर्षी. 2008 पासूनच्या आतापर्यंतचे सगळे क्वेश्चन बघून रिव्ह्यू करा. हा क्वेश्चन दरवर्षी येतो म्हणजे येतो. स्टार मध्ये रेजिस्टन्स असतो R1, R2, R3. डेल्टा मध्ये R12, R23, R2, R31. याचं फक्त एक्सप्रेशन काढायचं आपल्याला. हे काही एवढं डिफिकल्ट नाहीये. हा क्वेश्चन फिक्स माना. आणि किर्चॉफ्स लॉ, सुपरपोजिशन थिअरम, थेव्हिनिन्स थिअरम याच्यापैकी शुअरली येतोच. आणि प्रॉब्लेम शुअरली करा. प्रॉब्लेम अजिबात सोडू नका. या चॅप्टरचे सगळ्यात सोपे प्रॉब्लेम असतील तर ह्या चॅप्टर मध्ये प्रॉब्लेम येतो. बरोबर. राहिलं युनिट 6व्या युनिटमध्ये बॅटरी म्हणजे लॉटरी झाली पोरांसाठी. बॅटरी म्हणजे लॉटरी झाली. बॅटरी आले पोरांचे 8 मार्क. आता याला बिचारे आम्हाला सुद्धा द्यायचे. आता ह्या पोराला हाच चान्स आहे, याला मार्क इथं द्यावा. कारण का पोरगा आमच्या घरी पोरांचे उत्तर अशा राहतात सर, आमच्या घरी बॅटरी आहे, बॅटरी अशी दिसते, बॅटरीचा असा कलर, तरी आम्हाला द्यायचे. बॅटरी अशी दिसणार ना सर, देऊन टाकतो मार्क. आम्ही 8 मार्क देऊन टाकतो बॅटरीवर. मग उरलं फक्त इकडे 20 मार्काची लढाई यांची. आणि इन्सुलेशन रेजिस्टन्स फॉर सिंगल कोर केबल अँड RTC रेजिस्टन्स टेम्परेचर कोएफिशियंट. बस या चॅप्टर मध्ये पण आपण स्कोर करू शकतो आरामात. इन्सुलेशन रेजिस्टन्स एक्सप्रेशन येतं. आरटीसीचं एकच एक्सप्रेशन आहे, त्याच्या युनिव्हर्सिटी 4 अलग अलग विचारतं. एक्सप्रेशन एकच, पण 4 पद्धती विचारण्याच्या, आन्सर तेच. ओके. म्हणजे इथं सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. फिक्स 4 एक्सप्रेशन पद्धती विचारायच्या, आन्सर एकच. येस. अजून काय पाहिजे, परफेक्शन येऊन जातं. येस सर, हे तर क्लिअर झालं इम्पॉर्टंट काय आहे. आता सर एक जनरली पेपर कसा चेक होतो, पेपर स्टेप्सला मार्क असतात. स्टेपला मार्क्स असतात. बिट वाईज मार्क असतात. 4 गोष्टी सांगितल्या, रेजिस्टन्स काढा, करंट काढा, अजून व्होल्टेज काढा आणि पॉवर फॅक्टर काढा. 4 गोष्टी असेल, प्रत्येकाला मार्क डिस्ट्रीब्युशन असतं. ओके. एक्झामिनर कधी फसवत नाही. जे मार्क आम्हाला पण रूल्स आहेत, जर करंट 2 अँपियर असेल, 2 अँपियरच्या आसपास आन्सर असेल, गिव्ह फुल 2 मार्क्स. ओके. या प्रकारे कॉन्सेप्ट आहे, गिव्ह फुल मार्क्स. आणि सर आता प्रत्येक क्वेश्चनला एक एक्झामिनरला स्टँडर्ड आन्सर काय अपेक्षित असतं, कसं लिहायला पाहिजे? न्यूमरिकल असेल तर त्याचं फायनल आन्सर तर आम्हाला दिलेलं असतं. हे जर आन्सर आलं आणि किंवा 4 गोष्टी सांगितल्या, 2 काढल्या, तरी हाफ मार्क मिळून जातात. ओके. आणि थेअरीमध्ये काय राहतं, थेअरीमध्ये मुलं फुल पेपर भरतात, सप्लिमेंट मार्क लावतात, पण ऍक्च्युली इतकी गरज नाही ना 2 पेजची. एकच पेजमध्ये 6 मार्काचं काम होतं ना. जेवढं विचारलं तेवढं लिहिलं पाहिजे. मुलं अननेसेसरी खूप काही सर्किट डायग्राम पाहिजे, इक्वेशन पाहिजे, आणि 2-4 थेअरीच्या लाईन लिहिल्या तरी खूप सफिशियंट झालं. मुलांना वाटतं 6 मार्क म्हणजे 6 पेजेस भरले तर देतील सर आपल्याला. असं काही नाही. 6 वळीत स्पेसिफिक मध्ये 6 वळीमध्ये 6 मार्क मिळायला पाहिजे. ओके. डायग्राम कधी सोडले नाही पाहिजे सर. डायग्राम आणि इक्वेशन. आता सर BEE डायग्राम मध्ये पण मुलांना लक्षात ठेवण्यासाठी काही आयडियाज आहे का? डायग्राम आणि फॉर्म्युले. डायग्राम काय एवढं डिफिकल्ट नाहीये. रेजिस्टिव्ह सर्किट आता आपल्याला सांगितलेलं असतं, आर सर्किट आहे का, इंडक्टिव्ह सर्किट, कॅपॅसिटिव्ह सर्किट, त्यानुसार बनवायचं व AC व्होल्टेज लावायचा. डीसी सर्किट मध्ये बॅटरी डीसी सप्लाय असणार, रेजिस्टर कनेक्ट केलेले असतात, त्यानुसार आपल्या मनाने आपण सुद्धा डायग्राम बनवू शकतो डायरेक्ट. ओके. तिथं काही लिमिटेशन नाही. आणि फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे? फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी प्रॅक्टिस लागल. हा सब्जेक्ट असा नाही रात्री झोपले अल्जेब्रिक सम ऑफ ऑल करंट मीटिंग ॲट द जंक्शन इक्वल टू 0, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल करंट मीटिंग ॲट द जंक्शन इक्वल टू 0. दिस इज रॉंग टेक्निक. बरोबर आहे. मुलं इथं फसतात. याला लिहूनच करावं लागेल सर. मी आपण 7 क्वेश्चन पोरांना देतोय सगळ्यांना पास व्हायसाठी, आपण देतो, हेल्प करतोय आपण. हे पण हे 7 क्वेश्चन ते जर असे वाचत असतील तर ते अटेम्प्ट नाही होणार पेपरला. करेक्ट.
मागच्या वेळेस काय झालं, आपण ओरडू सांगत होतो युट्यूबवर, किती वेळेस सांगितलं आपण, तेच सगळे क्वेश्चन आले, पण रिझल्ट आला तेवढा सगळ्यांचा पास झाले. यस, आपण सेम शूट केलं होतं, सेम क्वेश्चन दिले होते, तेच क्वेश्चन आले, आपण फक्त आपल्यामध्ये सांगत राहिलो, सगळं आलं, पण आपलं रिझल्ट मध्ये पोरं पास झालेलं नाही. बरोबर, त्यांनी तो सिरियसली त्या गोष्टी केलेल्या नाही केलं. सर, प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहे त्याचा स्टडीने फायदा होतो का? एकच क्वेश्चन पेपर सफिशियंट आहे पासिंगसाठी. 4 केले तर पूर्ण 70 मार्क यायलाच पाहिजे. 4 जर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले तर. एक क्वेश्चन पेपर मध्येच इतकं रिपिटेशन आहे सर थिअरीला, काय टाकण्यासाठी दुसरं काही नवीन नाही ना. ओके, टाकून काय टाकणार आहे. आणि सर युनिव्हर्सिटी कोणत्या गोष्टी टाकते सर, इम्पॉर्टंट जे आहे तेच टाकतं, असं नाही आलतं बलतं ज्याला महत्व नाही त्या गोष्टी कधीच येत नाही पेपरमध्ये. जे रूल प्रॅक्टिकली इम्पॉर्टंट आहे. इलेक्ट्रिसिटी नेटवर्क इंडियात चालतं, अमेरिकेत पण चालतं, महत्वाचं काय. त्याच गोष्टी पेपरला येतात, त्यामुळे आमचा फोकस राहतो, आम्हाला बरोबर सांगतो हे जाणार ते करेक्ट. मुलांना PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही 3 पेपर जरी तोंडपाठ करून टाका विथ ऑप्शन. सरांनी सांगितलं 3 पेपर तोंडपाठ केले तर रिपिटेशन पॅटर्न सगळा तोच आहे ना, तो डायरेक्ट 70 मार्कही पडायला कमी नको. सर, एखाद्या मुलाला टॉप करायचंय, आउट ऑफ 70 65 जायचं, त्यांनी अभ्यास कसा करायला मार्क येतात 70 मार्क. आम्हाला चेकिंग करताना पोराचं कॉलेज सुद्धा कळतं, रायटिंग, हँड रायटिंग, तिची इंग्लिश कम्युनिकेशन लगेच ओळखून घेतो आम्ही. त्र्यंबकेश्वरचा पोरगा आहे का, सटाण्याचा पोरगा आहे, ओळखून घेतो लँग्वेज लिहिताना. सर, त्या मुलांनी ज्याला टॉप करायचं, स्कोर करायचं, तर त्याने अभ्यास कसा करायला पाहिजे, स्ट्रॅटेजी काय असेल? स्ट्रॅटेजी न्यूमरिकलवर जास्त फोकस दिला, न्यूमरिकल पूर्ण मार्क देऊन जातात, रिडक्शनला अजिबात चान्स नाहीये. हा नोकरी जाऊ शकते जर कोणी चुकून जर कमी मार्क दिले तर एखाद्याची. न्यूमरिकलला पूर्ण मार्क मिळतात, थिअरी पण अशा सिस्टमॅटिक वेनी लिहा. जास्त टाइम इम्पॉर्टंट आहे. पेपरचं 2.5 तास जास्त ऍक्च्युली यांना दिलेलं, 2 तासाच काम ऍक्च्युली पाहायला गेलं तर 2 तास सफिशियंट आहे. लिहायचं एवढं नाही भरभटून, ते उलट समोरच्याला ते कळून जातं ना, एवढं काय 2 पेजेस लिहितोय, एवढी गरज नाही 2 पेजची. समोरच्याला आपणच सबूत देतो आपण चोरी करतोय, बरोबर, काही पण लिहून समोरच्याला फसवतोय. बॅटरीमध्ये एक्सपेक्टेड आहे, बॅटरीमध्ये चालून जातं, बरोबर. आणि बॅटरी त्यांना झालं पण आहे आधी, बॅटरी सगळ्याच्या घरी पण आहे, पाहिली पण आहे, ऍप्लिकेशन सगळं माहित, पण इलेक्ट्रिकल नाही पास ना आम्हाला. बरोबर, आम्हाला व्होल्टेज करंट दिसत नाही तरी पण आम्हाला सगळं कळतं ना. करेक्ट, लगेच कळतं आम्हाला. सर, पेपर चेक करताना ना, पेपर पाहिला सगळं हिस्ट्री कळून जाते. हा मुलगा एकंदरीत कसा आहे, कसला, कुठला, बरोबर, तो 21 क्रॉस करील का नाही करील ते पहिल्याच पेजवर त्याचं कुंडली सेट होते. येस सर, काही 27 तुम्ही काही ऍडवाइस देऊ शकता का, जे आता क्रिटिकलला पेपर आहे, खूप मुलं आहे जे गोल्डनला आहे, ज्यांचा लास्ट अटेम्प्ट आहे तो इलेक्ट्रिकल क्लिअर झाल्याशिवाय 3rd इयरला जाऊ शकतात, मग त्या क्रिटिकल आणि त्या गोल्डन वाल्यांसाठी काही स्पेशल ट्रिक्स क्लिअर करण्यासाठी आम्ही क्वेश्चन दिले हे 7, हे येणार म्हणजे येणार 100% येणार. आता तुम्हाला 28 मार्काचं टार्गेट धरूच नका ना. 28 मार्काचं टार्गेट धरलं तर गाडी स्लिप होणार, हे 21 पण मुश्किल होऊन जातील. बरोबर, 50 करा, कमीत कमी एक काम करा ना, सेपरेट करा, डेफिनेशन घ्या. डेफिनेशन पण येतात पेपरला. आपण 7 एक्सप्रेशन दिली, हे 5 किंवा 6 मार्काला येतील, इथं 30 मार्क होतात. आणखी डेफिनेशन काढा. आता 3rd चॅप्टर मध्ये डेफिनेशन आहे, रिॲक्टन्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, रेझोनन्स, ह्या गोष्टी डेफिनेशन काढा. इम्पिडन्स, व्होल्टेज, करंट, या डेफिनेशन पण येतात. ट्रान्सफॉर्मर पण इफिशियन्सी रेग्युलेशनचे डेफिनेशन आहे. चॅप्टर नंबर पॉलिफेज मध्ये पण 3 डेफिनेशन आहे. फेज सिक्वेन्स, RYB फेज सिक्वेन्स पाहिजे. नंतर बॅलन्स लोड, अनबॅलन्स लोड, ह्या डेफिनेशन तुम्ही कलेक्टिव्हली संग्रह करा. आणि क्लासिफिकेशन, इलेक्ट्रिक नेटवर्कचं क्लासिफिकेशन, या अशा छोट्या गोष्टी जरी ऍड केल्या तरी आरामात शुअर पासिंग निघून जाते. कमी करा. माझं म्हणणं काय, तुमची बॅकलॉगला तुम्ही अटकल्या, आता तर नशिबाने साथ दिली नाही आतापर्यंत, पण आता तुम्ही कमी करताय ना, व्यवस्थित करा ना. यस, टाइम आहे आता सुद्धा, 1 दिवसाचं 2 दिवसाचं सफिशियंट, हे एवढं कठीण टास्क नाही. क्वेश्चन सांगितले, या क्वेश्चनच्या बाहेर येणार नाही. आणखी तुमची असं लॉजिक लावून आणखी थोडी क्वेश्चन बँक वाढवा, 5-6 क्वेश्चन ऍड करा, आणि इतकं परफेक्शन ठेवा, सब्जेक्ट निघलाच पाहिजे. आणि न्यूमरिकल ऍड करा ना. आता थिअरीचं झाला पाठ, थिअरीचा आपण सगळं डिस्कस केलं, काय येईल आणि कोणते टॉपिक सोडायचे, जे महत्वाचे नाही ते सोडून द्या बिंदास. न्यूमरिकल 3 चॅप्टरवर फोकस करा ना, 3rd, 4th आणि 5th झालं. या 3 चॅप्टर पैकी 2 न्यूमरिकल बसले, 8 आणि 8 16 मार्क झाले. बॅटरीचे 8 मार्क धरले, जे आम्ही 16 8 24 करेक्ट. आणि वरती डेफिनेशन पर्यंत आरामात निघून जातो. आपण एक्सप्रेशनला मिनिमम 30 पकडले, 6, कधी एक्सप्रेशन 8 मार्काला सुद्धा असतं. 8, 3 एक्सप्रेशन त्याच्यापैकी जरी आले तर झालं ना, 8 24 24 मार्क असेच झाले. सर, 50 म्हणजे टार्गेट 50 धरलं तर तो बॅकलॉग वाले 40 मार्क क्लिअर होऊन गोल्डन क्लिअर करू शकतो. गोल्डन क्लिअर करू शकतो. सर, लास्ट क्वेश्चन, तुमचा गेस्ट पेपर म्हणजे फिक्स 5 क्वेश्चन, 5 सांगू का? 5 पण फिक्स येणार. 5व्या चॅप्टर थिअरी असेल किंवा न्यूमरिकल वर असेल. ओके. 5व्या चॅप्टर मध्ये मी सांगतो, स्टार टू डेल्टा, डेल्टा टू स्टार ट्रान्सफॉर्मेशन, याच्यावर काय डेरिव्हेशन येणार, एक्सप्रेशन. आणि चॅप्टर नंबर 3 बॅलन्स
3 फेज स्टार कनेक्टेड लोड, बॅलन्स 3 फेज डेल्टा कनेक्टेड लोड किंवा सप्लाय सिस्टम. त्याच्यामध्ये रिलेशनशिप बिटवीन लाईन व्होल्टेज, फेज व्होल्टेज, रिलेशनशिप बिटवीन लाईन करंट, फेज करंट. हे झाले फिक्स क्वेश्चन. याच्यापैकी ऑर 1 ला 1 7 ते 8 मार्क पकडून चला. याच्यात फेजर डायग्राम पण काढायची. आणि सगळ्यात महत्वाचा किर्चॉफ्स लॉ, सुपरपोजिशन थेरम, थेवेनिन्स थेरम, त्याच्यापैकी 2 पकडा. ओके, 4 क्वेश्चन झाले. हा, आणि बॅटरीचा आपण तो फिक्स आहे 5. हे 5 क्वेश्चन बघा, 30 मार्काचं तर काम फिक्स आहे. येस. सो मुलांना मला वाटत नाही आता याच्यापेक्षा वेगळं काही तुम्हाला रिक्वायरमेंट आहे. सरांनी पूर्ण BEEचं तुमचं जे पुस्तक आहे तेच पूर्ण तुम्हाला त्याचा सारच देऊन टाकलं की एवढ्या मोठ्या पुस्तकातून कशावर न्यूमरिकल येणार, कशावर थेरी येणार, काय कशाला तुम्हाला फोकस द्यायचा, अभ्यास कसा करायचा आहे, पेपर कसा चेक होतो, सगळ्या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला क्लिअर केल्या. माझ्या मते दिस इज द मोर दॅन सफिशियंट. आता एवढं जर केलं आणि सरांनी जर सांगितलं 3 PYQ डायरेक्ट विथ ऑप्शन 70 140 मार्क, विथ ऑप्शन 140 मार्काचा पेपर आहे, 3 PYQ डायरेक्ट पाठ करून टाका. आउट ऑफ 70 मार्क पण कुठे जात नाही. सो अजून काही कमेंट आल्या नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहाच. आणि बाकी सरांना आपण नक्कीच थँक्स म्हणूया. सरांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं आपल्याला. सो अगेन सर थँक्यू.